नमस्कार सर्वांना, कशा आहात सर्वजण. तर माझ्या नवीन एका मिनी ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आहे रविवार म्हटल्यानंतर काय निवांतच असतं. निवांत म्हटल्यानंतर हे पसारा दररोज लागणारा माझं मेकअपचं सगळं अस्तव्यस्त पडलेलं होतं आणि साड्या पण तेवढ्याच काढून ठेवलेल्या वरती होत्या की मला सारखं व्हिडिओला वगैरे लागतं, त्याच्यामुळे भरपूर साड्या एकदमच ठेवत असते मी. थोडासा ढीक झाल्यानंतर मग ठेवायचं वरती उचलून. मग ते भरपूर पडले होते साड्या वगैरे आणि मेकअपचं पण सामान थोडंसं आवरायचं बाकी होतं. सगळा ड्रेसिंग टेबल वगैरे सगळं आवरून घेतला आणि मग झाडून घेतला रूम. मग बाकीचे हे कपडे पण खुर्चीवरचे ते पण घड्या करून ठेवायचे होते. आणि काही रविवारी स्वयंपाक वगैरे नसतं, त्याच्यामुळे निवांत चालत असतं. सकाळी उठल्यानंतर नाश्ता वगैरे बनवला होता, नाश्ता केला आणि मग लागले काम आवरायला. एक 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 काम आवरता लगेच दुपारची वेळ होऊन गेली. पटकन झाडून वगैरे घेतलं आणि म्हटलं आता कपड्याच्या घड्या वगैरे घालू आणि मग मला पण फ्रेश व्हायचं अजून बाकी होतं, कारण काम झाल्यानंतरच मग मी सगळं फ्रेश होत असते. मग फ्रेश होऊन मग निघायचं होतं मिसळपावसाठी. स्वच्छ झाडून वगैरे घेतलं. बघा किती धूळ निघते, खूप धूळ येते. जरी वरती जरी घर असेल तरी खूप धूळ येते. आता उन्हाळ्याचं पण आणि हिवाळ्याचं पण तसंच असतं, खूप धूळ येते. जेवढं कराल तेवढं कमीच आहे काम. तर इथं झाडून घेतलं आणि मग कपडे वगैरे आवरून घेतले थोडेसे, जेवढे होतील तेवढे, कारण खूप उशीर झाला असता. सगळं जर आवरत बसले असते तर जेवढे होईल तेवढे मी म्हणजे आवरून ठेवले कपडे. आणि म्हटलं बघू आल्यानंतर दुसरे आवरता येतील बाकीचे राहिलेले, कारण नेहमी होतच राहतो पसारा माझं, सारखं काढायचं ठेवायचं सारखं चालूच असतं, त्याच्यामुळे नेहमी होतच राहतो पसारा. हा ड्रेस कसा वाटला? हा ड्रेस तुम्हाला त्या दिवशी सेलिब्रेशन दिवशी घातला होता, मला तर खूप आवडला, खूप म्हणजे खूप. वन पीस एकदम सुंदर आहे, खूप छान आहे. कलर पण खूप माझ्या आवडीचा कलर आहे, तो खूप छान आहे कलर पण. तर हे दोन्ही सगळं स्वच्छ धुवून ठेवलं होतं, मग ते आवरून ठेवायचं बाकी होतं. तर चला मी इथं फ्रेश वगैरे झाले आणि आलो आम्ही मिसळपाव खायला. तर छान वाटतं, रविवारचं तेवढंच बरं वाटतं, वेगळं काहीतरी चेंज. मग मिसळपाव वगैरे आली आणि लस्सी वगैरे, ह्यावेळेस मी लस्सीच घेतली होती. बघा गरम गरम रस्सा, गरम गरम मिसळ. या तुम्ही पण सर्वजण मिसळ खायला. तर चला आलेला आहोत घरी मिसळ वगैरे खाऊन, थोडंसं आराम केला आणि 5 वाजता चहा पाणी वगैरे झालं आणि मग लगेच मी तूप बनवायला घेतलं, कारण तूप बनवायचं होतं मला. तर बघा इथे तूप पण बनवून घेतलं मी. तर एवढं झालेलं आहे तूप, किती छान झालं बघा. आम्ही घरीच तूप बनवत असतो, घरचंच तूप वापरतो आणि पहिलं पण एवढं भरपूर तूप आहे.